अशाच कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय झटपट, पौष्टिक आणि खूपच चविष्ट असा लसूणी पालक. पालकाची हिरवळ आणि लसणाचा खमंग स्वाद, थंडीमध्ये खास आवडणारा लसूणी पालक आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. गावाकडची आठवण करून देणारा खमंग लसूणी पालक कसा बनवायचा तो तुम्हाला मी सविस्तर दाखवणार आहे. हिरवागार पालक आणि खमंग लसूण. चला पाहूया लसूणी पालक रेसिपी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. अशा प्रकारे मी पालक निवडून घेतला आहे. 2 ते 3 वेळा पालक आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा. आता हा पालक आपण मस्त उकडून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला कढईमध्ये मस्त पाणी उकळून घ्यायचं आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेला पालक टाकणार आहोत. पालक खाण्याचे अनेक फायदे आहेत. पालक आयर्नने भरपूर असल्यामुळे रक्त वाढायला मदत होते. नियमित पालक खाल्ल्याने थकवा कमी होतो आणि शरीरात ताकद येते. पालक डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. पचन सुधारायला आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करायला पालक मदत करतो. म्हणून आठवड्यातून एकदा थंडीमध्ये जरूर तुम्ही पालक खा. मस्त पालक आपला उकडला गेलाय बघू शकता. जास्त आपल्याला पालक उकडायचा नाही. 2 ते 3 मिनिटं फक्त आपण गरम पाण्यातून पालक काढून घेतला आहे. पाणी छान निथळून घेणार आहे आणि हा पालक आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. नंतर त्याची आपल्याला बारीक प्युरी करायची आहे. त्याच कढईमध्ये पुन्हा आपण तेल टाकणार आहोत. तेल मस्त आपल्याला हाय फ्लेमवर गरम करून घ्यायचं आहे. पालकात असलेली फायबर वजन नियंत्रण ठेवायला उपयोगी ठरते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला पालक मदत करतो. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब हे सर्व विनामूल्य आहे. तर या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या. तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण लसूण टाकलेला आहे. भरपूर लसूण टाकलेचं आहे आपल्याला. रोगप्रतिकारक शक्ती वाढायला पालक खूप मदत करतो. लसूण छान आपला परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकली आहे. ती सुद्धा मस्त आपण परतून घेणार आहोत. त्वचा आणि केसांसाठीही पालक खूप फायदेशीर आहे. तुम्ही लहान मुलांना पालक जरूर द्या. आता आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे. पुन्हा छान आपण सर्व मसाले एकजीव करून घेणार आहोत. 1 चमचा घरगुती मसाला टाकायचा आहे. 1 चमचा आपल्याला सब्जी मसाला टाकायचा आहे. हे मसाले छान आपण लो फ्लेमवर परतून घेणार आहोत. लसूणी पालक थंडीमध्ये खाल्लाच पाहिजे. थंडीच्या दिवसात लसूणी पालक खाल्लाच पाहिजे. शरीर गरम राहायला खूप मदत होते. थंडीत लसूण आणि पालकाची जोडी आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरते. छान मसाले आपले त्या लसूणमध्ये एकजीव करून झालेले आहेत. आता आपल्याला त्याच्यामध्ये जी आपण पालकची प्युरी बनवली होती ती प्युरी टाकायची आहे. मस्त आपण एकजीव करून घेणार आहोत. थंड हवामानात खमंग लसूणी पालक म्हणजे आरोग्याची हमी. थंडीच्या दिवसात रोजच्या जेवणात लसूणी पालक असायलाच हवा. पालक बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, पण तुम्ही अशा प्रकारे पालक बनवला तर ज्यांना पालक आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील अशी भन्नाट रेसिपी आहे. ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. पुन्हा छान आपण उकळी येईपर्यंत फ्लेम हाय ठेवणार आहोत. हा पालक तुम्ही तांदळाची भाकरी, चपाती किंवा ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत खा, खूप भारी लागतो. रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे हा लसूणी पालक. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही भन्नाट रेसिपी आहे. मस्त उकळी आली आहे पालकाला बघू शकता. आरोग्याचं भरपूर भांडार म्हणजेच पालक. गरमागरम लसूणी पालक खाण्यासाठी तयार आहे. ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.